आपुलिया हिता असी जो जागता धन्य माता पिता तयाची या। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा असा उत्कृष्ट अभंग आहे। जे मुलं हितकारक जन्माला आली आहेत, ज्या मुलाला माहित आहे की आपण जन्माला आल्याच्या नंतर आपलं हित कशात आहे, आपण काय करायला पाहिजे, आपण काय करावं, आपण कुणाची सेवा करावी, आपल्याला देवाने कशासाठी जन्माला घातलं, असे जे काही हितकारक मुलं जन्माला येतात ना, म्हणतात ना की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। देवाला सुद्धा तशा लोकांचं तशा लेकरांचं हरिक वाटत नाही बरं माई बाप। कीर्तन करण्याचा योग आलाय खरंच। ज्या संताच्या संत म्हणलं तरी काय हरकत नाही बरं का। ज्या महात्माच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी शिवैक्य श्री महादेव स्वामी महाराज बडोळे यांना 1 वर्ष झाले वाटते बाबाला आपल्यामध्ये जाऊन। झालं ना माय? खरंच बरं, त्या बाबाचं एवढं महात्मा आहे, एवढं महात्मा आहे ना माय। त्या बाबाने गेल्या वर्षी श्रावणामध्ये देह ठेवलाय। कोणत्या महिन्यात ठेवलाय? श्रावणामध्ये ठेवलाय। आणि शास्त्र सांगतंय श्रावण महिन्यामध्ये जेवढं आपण पुण्य कराल त्याचं काही दुप्पट मिळत असतं बरं का। सगळ्या महिन्यामध्ये पवित्र असणारा कोणता असेल तर तो, आणि फक्त कोणता महिना असतो? श्रावण महिना असतो। त्या महिन्यामध्ये या बाबाने देह ठेवलाय। आणि एक सांगेल माय, त्यात मला नवल वाटत नाही, बाबांनी खूप काही केलं असेल धर्मासाठी केलेली एक आहे माय। आहे तोपर्यंत तर कोणत्याही माणसाची आपल्याला किंमत कळत नाही बरं। आपल्यालाच म्हणून नाही, जोपर्यंत संत होते तोपर्यंत संताची सुद्धा किंमत लोकांना कळाली नाही माय। कळाली का? अजिबात त्या संताची किंमत त्या लोकांना कळाली नाही। कशी कळाली नाही? माझे ज्ञानोबाराय काय कमी होते ज्ञानोबारायाला? होते की नाही त्यांच्याकडे सर्व? माझे ज्ञानोबाराय जेव्हा जिवंत होते गावामध्ये मधुकरी मागण्यासाठी दारोदारी फिरत होते। 10 घरी भिक्षा वाढावी आणि एका घरी त्या भिक्षा पात्रामध्ये माती टाकावी माय। आता ज्ञानोबारायांची समाधी केली आहे, आता पंचपक्वानाचे ताट त्या समाधी समोर चालले आहे का काही त्याचा उपयोग? काही उपयोग नाही माय। माझे ज्ञानोबाराय आंघोळीला जर गेले आणि आंघोळीला गेल्याच्या नंतर नदीमध्ये जर स्नान केलं तर लोकांनी चिडचिड करावं, त्या लोकांनी म्हणावं की तुम्ही संन्यासाची मुलं आहात, ब्रह्मचार्याची, या नदीमध्ये अजिबात आंघोळ करायची नाही। आणि आता माय सोन्याच्या चांदीच्या घागरी भरू भरू 12-12 वाजेपर्यंत अभिषेक होतो। आहे का काही त्याचा फायदा? काही फायदा नाही माय। होतो तोपर्यंत त्या माऊलीच्या सोन्यासारख्या मुखामध्ये कधी कोण घास भरविला नाही, आणि आता सोन्याचे चांदीची मुकुटे करून त्या समाधीवर बसवायला लागलेत। आहे का काही फायदा? काही नाही माय। तसंच माय आहे तोपर्यंत माणसाची किंमत आपल्याला कळत नाही। जेव्हा कोणताही माणूस आपल्यातून निघून गेला ना तेव्हा त्या माणसाची किंमत कळते बरं का। खरंच मला इथं कीर्तन करण्याचा योग आला आहे। खरं पाहायचं झालं तर कीर्तन करण्याची काही पात्रता नाही बरं का। फक्त वयाचं 20वं वर्ष चालू आहे। कितवं? 20वं वर्ष चालू आहे। इथं सगळे माझ्यापेक्षा वयाने मानाने मोठेच आहेत बरं। सगळ्यात मी इथं लहान आहे। मृदंगाचार्य पण माझ्या बरोबरचे असतील, पण मला इथं प्रत्येक गावामध्ये जातो बाबा, पण पाहतो प्रत्येक गावामध्ये गेल्याच्या नंतर थोडेफार तरी तरुण दिसतात महाराज, पण तुमच्या गावामध्ये मला आजोबा जास्त दिसायला लागले बरं। म्हणतात ना की मोठ्या समोर बारक्यानं बोलणं हे योग्याचं नसते, पण ज्या माऊली मला बोलवेल विश्ववर्धनी आणि अडोबा माऊली तिच्या आशीर्वादाने मी बोलतोय। जसं मला बोलविण्याचा प्रयत्न करतील तसं बोलण्याचा प्रयत्न करतो। विठ्ठल विठ्ठल। लक्ष देऊन ऐका, आपण बसलोय कीर्तनाला। कीर्तन हे कशाचं असतं? देवाचं असतं। म्हणून कीर्तनाला बसलेल्या महिला मंडळीला, पुरुष मंडळीला एकच माझं सांगणं आहे की कीर्तन पूर्ण होईपर्यंत कोणीही कीर्तनामधून उठायचं नाही। का उठायचं नाही? साधू संत सांगतात की बाबा जर तुम्ही कीर्तनामधून उठला तर तुम्हाला पुढचा जन्म कशाचा मिळतो? बेंडकीचा मिळतो। म्हणून माय कीर्तनामधून कोणीही उठायचं नाही। आणि या टेंटच्या जे बाहेर बसले त्याला हात जोडून कळकळीची विनंती नारदाच्या गादीवरून सांगतोय। शास्त्रीजींनी खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे। भरपूर पब्लिक मागे बसते। वट्यावर बसलेली मंडळी आतमध्ये येऊन बसा बरं का। नारदाच्या गादीवरून तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतोय, शास्त्रीजीने खूप सुंदर आपल्याला बसण्यासाठी सुविधा केलेली आहे। सर्वांनी आतमध्ये येऊन बसायचा। कीर्तनातला दुसरा नियम, कीर्तनात बसलोय, कीर्तनात बसल्याच्या नंतर माय गुणाट्यानं बसायचं नाही। मग काय करायचं? तुम्ही काय करायचं? फक्त या 2 हाताने, देवाने हात कशासाठी दिली हो? कशासाठी दिले?
फक्त आणि फक्त भजन करण्यासाठी या भगवंतानं आपल्याला हात दिलेले आहेत, म्हणून या हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नाम घ्यायचं बरं का. कीर्तनातला तिसरा नियम लक्ष देऊन ऐका, सर्वजण लक्ष द्या. कीर्तनातला तिसरा नियम, मी आता इथून कीर्तन सांगणार आहे, तुम्ही काय करायचं ते कीर्तन श्रवण करायचं बरं का. कसं श्रवण करायचं? ज्याप्रमाणे एखादी मुलगी बघा नवीन नवीन लग्न झाल्याच्या नंतर सासरी जाते ना तुमच्याकडे, सासरी गेल्याच्या नंतर त्या मुलीला पूर्ण स्वयंपाक येईल का हो? अजिबात त्या मुलीला स्वयंपाक येत नाही. सासरी गेल्याच्या नंतर तिची सासूबाई तिला म्हणते, बाई तुझं नवीन नवीन लग्न झाले माय, तू आता काय कर, थोडासा शिरा कर आणि घरातल्या मंडळीला खाऊ घालून लाग बाई स्वयंपाकाला म्हणते की नाही? ते म्हणते ठीक आहे. आता आई म्हणण्याची पद्धत निघाली. सासूला आई, नवऱ्याला आहो, आता काही दिवसांनी काय म्हणतील ते काही सांगता येत नाही. सासऱ्याला बाबा, नंदला ताई, दिराला भाऊ, निघाली ना पद्धत आहे. ठीक आहे आई, मी बनवते स्वयंपाक. तिने काय केलं, आईला फोन केला. आईला फोन केल्याच्या नंतर आई म्हणली, बाई तुला शिरा करायचा ना ग? हो आई, मला शिरा करायचा आहे. तू काय कर बाई, एवढी एवढी साखर घे, एवढा एवढा रवा घे, असा असा शिरा बनव नवीन नवीन मुलीला. आणि एक सांगतो ना, आजकालच्या मुलीला जर पाहायचं झालं स्वयंपाकामध्ये थोड्याफार कच्च्याच आहेत बरं का. तिने तसंच केलं, शिरा केला, शिरा फिसकला, शिरा थोडा सपक झाला, सपक झाल्याच्या नंतर सासूबाईला दिला. एखादी जर सासूबाई चांगली असेल तर सांभाळून घेते, पण आजकाल तो सासूबाई सांभाळून घेत नाहीत. सासूबाईला शिरा दिला, शिरा दिल्याच्या नंतर सासूबाईने शिरा खाल्ला. खाल्ल्याच्या नंतर तो शिरा थोडा सपक झाला होता, सासूबाई खवळल्या. सासूबाईने कुणाला शिवा दिल्या असतील महिला मंडळी? बोला, पटकन बोला, तुमचं लेकरू आहे बरं का, लेकरासारखं आहे ना मी, पटकन बोलायचं. कुणाला शिवा दिल्या असतील सासूबाईनी? त्या मुलीच्या आईला शिवा दिल्या की नाही? मग असं आरतीनं परतीनं ती मुलगी डबल माहेरी आली. माहेरी आल्याच्या नंतर म्हणे, आई सर्व काही मी सहन करेल आई, परंतु आई मला माझ्या सासूनं तुला शिवा दिल्या की मी अजिबात सहन करणार नाही. चांगली जर आई असेल तर तिला काय सांगेल, हे बघ बाई, तुझ्या बापानं तुझं लग्न करून दिलंय, 4 चौघाचा परिवार आहे, ते परिवार तुला एकत्र जेवढा ठेवता आला तेवढा ठेव, पण तू जाऊन त्या परिवारात इस्तू टाकून त्या परिवाराला वेगळं करू नको, म्हणून ही चांगली आई सांगते. आणि एखादी वाईट आई जर असेल तर काय सांगते, हे बघ बाई, तुझ्या बापानं तुला काहीही कमी केलं नाही. फ्रीज म्हणले फ्रीज दिलं, कपाट म्हणलं कपाट दिलं, कॉट म्हणला कॉट दिला, सर्व काही दिलं. तू कशाची हायगाई करू नको, 2-4 महिने राहा आणि वेगळं नाही. चांगली असेल तर काय सांगते, बघ बाई, या कानानं ऐकायचं, या कानानं सोडून द्यायचं म्हणले. तसंच मी आता बोंबीच्या डेटापासून ओरडू कीर्तन सांगणार आहे. तुम्ही काय करायचं, या कानानं ऐकायचं, या कानानं काय करायचं, सोडून द्यायचं नाही, माहीत तर श्रवण करायचं. विठ्ठल विठ्ठल गेल्या 4 दिवसापासून मला वाटते ते भव्य दिव्य अखंड शिवनाम सप्ताह चालू आहे ना. शिवकथा पण खूप सुंदर महाराजाची आहे बरं का. शिवकथा जर ऐकायला गेलं ना, मी महाराजांचं स्टेटस बघितलं, शिवकथेमध्ये पूर्ण मंडप भरून चालला की नाही. शिवकथा आहे, विविध रूपाने ते कोणती ना कोणती तरी सेवा करताय. मग याला काही ना काहीतरी परमभाग्य लागते बरं का. हे परमभाग्य कोणाचं असेल तर आपलं या जन्मीचं नसेल बरं, ते आपल्या गेल्या जन्मीचं म्हणा, कोणत्या ना कोणत्या जन्मीचं सुकृत म्हणा, कोणत्या ना कोणत्या जन्मीचं परमभाग्य म्हणा, की आपल्याला आपल्या गावामध्ये श्रावण महिन्यामध्ये कथा ऐकायला भेटायला लागली बरं. एरी बाकी कोणत्या महिन्यामध्ये कथा ऐकणे हे वेगळं आहे आणि श्रावणामध्ये कथा ऐकणे हे वेगळं आहे बरं का. या महिन्यामध्ये जर कथा ऐकली, कोणतेही जरी श्रवण केलं ना, तर त्याचं कोणतेही फल असं माहिती दुप्पट भेटते. या महिन्यामध्ये महाराजांनी खूप सुंदर असं भव्य आणि दिव्य नियोजन केलेलं आहे. मला वाटतं कीर्तनकार कालपासूनच येऊ लागलेत, हो ना. कालचं पहिलं कीर्तन, आजचं दुसरं कीर्तन बरं का. कीर्तनाला उपस्थित आमचे हौगी महाराज पण नाशे बरं का. बॉडी बी नाही, ढेरी बी नाही, दिसायला बी चांगले नाहीत, नाव बी चांगलं नाही, पण आवाज इतका गोड आहे की नाही मा, इतका गोड. साक्षात सरस्वतीचा वास त्यांच्या कंठामध्ये आहे. हदगाव नगरीमध्ये आता 2-3 दिवसाखाली त्याला स्वर शिरोमणी या पदवीने मायबाप घोषित केलेला आहे. त्यांना ही पदवी मिळालेली आहे बरं का. तसेच उत्कृष्ट असे मृदंगाचार्य हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज स्वामी. हरिभक्त म्हणलं तरी चालतंय, शिवभक्त म्हणलं तरी चालते बरं का. हे दोन्हीचं मला वाटतं इथं मेळ आहे. बरेच ठिकाणी राहत नाही बरं. बरेच ठिकाणी शिवकीर्तनाला गेल्याच्या नंतर पाहतो शिवकीर्तनाला शिवकीर्तनकाराची हवी, पण या गावामध्ये आल्याच्या नंतर नवल एवढी बघा किती परमभाग्य. एकूण 2 हरिनामाचे गायक आणि एकूण 2 शिवनामाचे गायक. बसलेले बी अर्धे हरिनामाचे आणि अर्धे शिवनामाचे, हो की नाही.
या गावामधलं परमभाग्य म्हणा की दोन्ही संप्रदाय एका जागी येऊन एवढा हा भव्य दिव्य सोहळा पार पाडत आहेत आणि या सोहळ्यामध्ये जसे आपल्याला काही सेवा होत आहे, जे काही होत आहे ते सेवा करत आहेत, तसेच सुंदर असे गायक, सर्वच गायक मंडळीचे काही मला नाव माहित नाही बरं का, माझ्यापेक्षा वयाने मानाने सगळे श्रेष्ठ आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे हरिभक्त पारायण श्रीकांत महाराज तावडे, हौगी महाराजांसोबत त्यांना सुद्धा तालरत्न पुरस्कार हा देऊन घोषित केलेला आहे. उत्कृष्ट तबला वादक आहेत बरं का, खूप सुंदर तबला वाजवतात. नारद खूप सुंदर म्हणजे खूप अति सुंदर तबला वाजवण्याचं काम त्यांचं आहे बरं का. इथं सगळेजण माझ्यापेक्षा वयाने मानाने मोठेच आहात. सगळ्यांच्या चरणी सगळ्यांचं काही नाव घेऊ शकत नाही, पण एका वाक्यामध्ये एका नावामध्ये हे घेतो. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून, महादेवाच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून, आणि तुमच्या सर्वांचं नाव घेतो शास्त्रीजीचा मान राखून. विठ्ठल माझ्या पंढरी